Please join the lecture fast. हॅलो मॅम, संपदा. ह्या चॅप्टरचे नोट्स नाही आहेत काय? म्हणजे ह्या चॅप्टरचे नोट्स तुम्ही स्टडी मटेरियल मध्ये नाहीत दिले? पीपीटी मध्ये आहेत की आपले ऑलरेडी सगळं. तुम्हाला पीडीएफ पाहिजे का? हो मॅम. ओके चालते, बघते प्रोव्हाइड करते मी. तो आपला पॉइंट कुठपर्यंत आला होता? फाइव. ओके, डिफाइन वन कॉम्प्लिमेंटरी झालेला आहे. Complete content of respect is nothing but other is similar to me in terms of purpose, program and potential. आणि जर कॉम्पिटन्स मध्ये डिफरन्स असेल, वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर इन टर्म्स ऑफ कॉम्पिटन्स. वी आर गोइंग टू कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. कॉम्पिटन्स मध्ये डिफरन्स असेल तर त्याचा कॉम्पिटन्स आपण, जर दुसऱ्याचा कॉम्पिटन्स कमी असेल तर आपण तो इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करायचा, किंवा माझ्यात जर कॉम्पिटन्स कमी असेल तर दुसऱ्यानी माझा तो इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करायचा, कसा वाढवायचा ते बघायचा. सो वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर इन टर्म्स ऑफ कॉम्पिटन्स. जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला रिस्पेक्ट ही भावना कम्प्लीट मिळणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये. So yesterday till this point we have seen. So please join the participant. How many students are there? 36. Okay. So our next point is nothing but the remaining feelings in relationship. Out of the 9 feelings, we have completed the 2 feelings, that is nothing but the trust and respect. Okay. So the remaining feeling that we are going to study. So see here. When I see that the other like me or also has a natural acceptance to make me happy and prosperous, regardless of my competence, then I get assured of other, that is trust. ट्रस्ट कधी ही भावना रिलेशनशिप मध्ये असणार आहे हे लक्षात घ्या. इथे त्यांनी सांगितलेलं आहे, वेन आय सी दॅट अदर लाईक मी और ऑल्सो हॅज अ नॅचरल एक्सेप्टन्स टू मेक मी हॅपी अँड प्रॉस्परस. जेव्हा मला वाटतं आहे किंवा मला वाटतं आहे की दुसरा जो आहे तो मला एकाने खुश करायचा आणि प्रॉस्परस राखण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, अदर लाईक मी. ओके, अँड रिगार्डलेस माझ्याकडे जर काही कमतरता असेल, माझ्याकडे ती क्षमता नसेल,
तरी तो इग्नोर करतोय त्या क्षमतेला आणि ही इज मेकिंग मी हॅपी अँड प्रॉस्परलेस रिगार्डलेस ऑफ माय कॉम्पिटन्स. मला मग खात्री होती आहे, आय गेट अश्युअर्ड दॅट देर इज विच फिलिंग दॅट इज नथिंग बट, मला खात्री आहे की तो काय करतो आहे, ही इज ऑलवेज ट्राइंग टू मेक मी हॅपी अँड प्रॉस्परस रिगार्डलेस ऑफ माय कॉम्पिटन्स. ओके, देन दॅट in that relationship there is nothing but it is the trust feeling is there. Okay, when the trust feeling is there, with this feeling of assurance or the trust on intentions, माझ्या इंटेन्शन वरती त्यांनी ट्रस्ट घेतलेला आहे. माझे कॉम्पिटन्स काय पण असू दे, माझ्याकडे क्षमता असू दे किंवा नसू दे, ओके, तो ते बघत नाहीये, फक्त तो इंटेन्शन वरती माझ्या ट्रस्ट करतो आहे आणि माझे इंटेन्शन काय आहे की त्याला मी हॅपी किंवा प्रॉस्परस ठेवायचं आहे. ओके, दॅट इज द फिलिंग, आणि तो खात्री होता आहे की तो मला हॅपी आणि प्रॉस्परस ठेवणार आहे. सो आय फील assurance on trust or the trust on intention when I am able to rightly evaluate other competence as well as my competence. मग जेव्हा ट्रस्ट ही भावना त्या रिलेशनशिप मध्ये येते आहे आणि नंतर ट्रस्टची भावना झाल्यानंतर काय होत आहे, मला किंवा पुढच्या माणसाला कॉम्पिटन्स माझ्या बाबतीत किंवा त्याच्या बाबतीत जर कमी असेल किंवा जास्त असेल, तो इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्यातला जर कॉम्पिटन्स कमी असेल तर तो इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो आहे, किंवा त्याच्यातला जर कॉम्पिटन्स कमी असेल तर मी त्याचा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करते आहे. ओके, सो हिअर इट इज गिवन, देन विच फिलिंग विल बी देअर आफ्टर द ट्रस्ट, द फिलिंग इज नथिंग बट द रिस्पेक्ट इज देअर. ओके, so which is respect that I am able to define complementary with other, and this way I am able to accept the other as a relative. म्हणजे पहिल्यांदा त्या रिलेशनशिप मध्ये, कुठल्याही रिलेशनशिप बिल्डअप झाल्यानंतर त्यामध्ये फिलिंग कुठली येणार आहे, स्टार्ट विथ व्हॉट, ट्रस्ट. ट्रस्ट इज नथिंग बट गेटिंग assured that the other person is making me happy and prosperous. ओके, जेव्हा तुम्हाला खात्री वाटेल की दुसरा पर्सन जो आहे रिलेशनशिप मध्ये आपण त्याच्याशी बिल्डअप करतो आहे, तो नेहमी त्याला वाटतं आहे की आपण सुखी आणि प्रॉस्परस आपल्यामध्ये सुखी आणि प्रॉस्परस असावं. जर त्याला वाटत असेल आपल्याकडे त्याची तो आपली क्षमता किंवा आपलं क्षमता बघत नाही, इग्नोर करतो आहे, त्यावेळेस कुठली भावना येते आहे, ट्रस्टची भावना येते आहे. ओके, मग ट्रस्ट जेव्हा झालं तर मग पुढे काय होत आहे, when there is a trust in the feeling, then that person or what I am doing, I evaluate the other competence as well as my competence. मग जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएशन करता आहात त्याच्या क्षमतेचं किंवा माझ्या क्षमतेचं, त्यावेळेस ती भावना कुठली असती आहे, दॅट इज नथिंग बट द रिस्पेक्ट. ओके, आणि मग जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएशन करता आहात त्याचं कॉम्पिटन्स किंवा माझं कॉम्पिटन्स, आणि तुम्हाला लक्षात येते की काहीतरी डिफरन्स आहे त्या क्षमतेमध्ये, आणि मग त्यावेळी तुम्ही त्याचं कॉम्प्लिमेंटरी करता आहात विथ इच अदर, म्हणजे त्याचा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करता आहात, माझ्याकडे जास्त आहे म्हणून किंवा त्याचा कमी आहे म्हणून, किंवा माझ्याकडे कमी आहे तर माझा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करता आहात. दॅट इज यू आर गोइंग टू कॉम्प्लिमेंटरी विथ इच अदर, अँड दिस वे यू आर गोइंग टू व्हॉट, हॅव द फिलिंग ऑफ रिस्पेक्ट इन दॅट वे. ओके, मग जेव्हा रिस्पेक्ट ही भावना येणार आहे, ट्रस्ट पहिली असणार आहे, नंतर रिस्पेक्टची भावना त्या रिलेशनशिप मध्ये येणार आहे, आणि त्यावेळेस मग तुम्ही काय करता आहात, यू आर एबल टू एक्सेप्ट द अदर ॲज अ रिलेटिव्ह, ॲज माय रिलेटिव्ह. जेव्हा ट्रस्ट आणि रिस्पेक्टची भावना त्या रिलेशनशिप मध्ये येणार आहे, तेव्हा तुम्ही काय करता आहात, दुसऱ्या पुढच्या माणसाला तुम्ही ॲज अ रिलेटिव्ह म्हणून एक्सेप्ट करता आहात. ओके, मग ती जी फिलिंग आहे, this feeling of being related to the other, that is nothing but the acceptance of other as one's relative or other is like me is called as the affection. म्हणजे दुसरा जो आहे तो माझ्यासारखाच आहे आणि त्याला मी एक्सेप्ट करते आहे, माझा एक रिलेटिव्ह आहे म्हणून, ती जी फिलिंग आहे दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, अफेक्शन. लक्षात आलेलं आहे का अफेक्शन? येस ऑर नो? पहिली तुमच्या रिलेशनशिप मध्ये फिलिंग कुठली येते आहे, ट्रस्टची आहे.
तुम्हाला ट्रस्ट कधी असणार आहे, जेव्हा तुम्ही खात्री होत आहे की दुसरा जो आहे रिलेशनशिप मध्ये जो व्यक्ती आहे तो त्याच्या मनात नेहमी काय आहे तुमच्याबद्दल हॅपीनेस कशी होणार, तुम्ही हॅपी कसं राहणार आहे, तुम्ही प्रॉस्परस कसं राहणार आहे असं त्याला वाटत असतं आहे त्यावेळेस. आणि तो तुम्ही खात्री तुम्हाला खात्री वाटते आहे की त्याचं वाटणं हे असं आहे, तर तुम्हाला हॅपी आणि प्रॉस्परस ठेवायचा प्रयत्न करतो आहे, त्यावेळेस ट्रस्टची भावना येते आहे. आणि ट्रस्टची भावना झाल्यानंतर मग तुम्ही काय करता आहात, त्याच्या इंटेन्शन त्याच्या कॉम्पिटन्स कडे काय करता आहात. ट्रस्ट जेव्हा भावना उत्पन्न झाली की नंतर काय होत, रिस्पेक्टची भावना उत्पन्न करण्यासाठी तुम्ही त्याच्या कॉम्पिटन्स कडे बघता आहात. त्याचं कॉम्पिटन्स किंवा तुमचं कॉम्पिटन्स मध्ये काहीतरी डिफरन्स असेल, लो असेल किंवा हाय असेल, ते तुम्ही इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करता. इफ इट इज लो, यू आर गोइंग टू इम्प्रूव्ह वेदर इट इज युअर कॉम्पिटन्स ऑर द अदर कॉम्पिटन्स. That is your complementing with each other, and that is a feeling that is nothing but the respect. So after, when you are complementing with each other and whatever there is a difference in the competence, we are going to improve it. After improving that competence, what you are going to able to accept the other as your relative or my relative. I'm going to accept the other as my relative. So that feeling of acceptance of the other as a relative is nothing but it is called as what? Affection. लक्षात येते का? Yes or no? रोहन चव्हाण आहेत का? रोहन चव्हाण, आकांक्षा, Yes, ma'am. समृद्धी, 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 प्रणोती. Yes, madam. प्रणोती काय आलं का अफेक्शन फिलिंग काय आहे? Yes, ma'am. काय सांगू शकता? काय सांगू शकताल? प्रणोती, अफेक्शन म्हणजे नक्की काय आहे, कुठली फिलिंग आहे ती? प्रणोती, you are there or no? Yes, ma'am. मग Naturally acceptable feelings. नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग्स म्हणजे काय अफेक्शन आहे का? संपदा, Yes, ma'am. अफेक्शन म्हणजे काय? आपुलकी. आपुलकी आहे हो, तर त्याचा अर्थ काय? Feeling like caring, liking. म्हणजे तुम्ही दुसऱ्या जो पर्सन आहे, जी व्यक्ती आहे, त्याला आपला एक रिलेटिव्ह आहे असं मानणं, म्हणजे दॅट इज नथिंग बट व्हॉट, दॅट फिलिंग इज नथिंग बट अफेक्शन. लक्षात आलेलं का प्रणोती? प्रणोती, Yes, ma'am. दुसऱ्या पर्सनला किंवा व्यक्तीला ज्यामध्ये ट्रस्टची भावना आहे, रिस्पेक्टची भावना आहे आपल्या मनामध्ये, त्या व्यक्तीला आपला कोणतरी रिलेटिव्ह आहे असं मानणं. ओके, दॅट इज नथिंग बट इट इज द फिलिंग ऑफ व्हॉट? अफेक्शन. ओके, सो इट इज रिटन हियर, this feeling of being related to the other, that is nothing but what? Acceptance of other as a relative is called as what? Affection. दुसरा जो आहे तो माझ्यासारखाच आहे आणि त्याला मी एक्सेप्ट केला आहे, माझा एक रिलेटिव्ह आहे म्हणून. That feeling is nothing but it is called as affection. So we can see this feeling in lot of relationship.
कुठल्या रिलेशनशिप मध्ये, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप मध्ये, टीचर स्टुडंट्स, बिटवीन सिबलिंग्स, बिटवीन हजबंड अँड वाईफ, अँड इट इज अ नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग. ओके, the naturally acceptable feeling पण आहे affection. Okay, if one has a feeling of affection, one has the responsibility and commitment for mutual fulfillment in the relationship. जेव्हा ही affection feeling येते आहे तेव्हा ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा कमिटमेंट असतील एकमेकांबद्दल त्या रिलेशनशिप बद्दल त्या पूर्ण करायच्या आणि म्युच्युअल फुलफिलमेंट त्या रिलेशनशिप मध्ये आणणे हे गरजेचं आहे. मगच त्याला ते आपण अफेक्शन म्हणू शकतो. ज्या काय तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतील त्या रिलेशनशिप मध्ये त्या पूर्ण करणे, जे काय कमिटमेंट असतील त्या पूर्ण करणे कशासाठी आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट, परस्पर आनंद दोघांनाही मिळवण्यासाठी त्या रिलेशनशिप मध्ये हे गरजेचं आहे. ओके, सो व्हेन द अफेक्शन वर्ड इज देयर इन अ रिलेशनशिप, so you are committed to whatever the responsibility, whatever the you will get the mutual fulfillment in that relationship, that should be covered, then only that feeling will be there. So that is nothing but the affection part. The feeling that is acceptance of other as a relative, that is other is like me, is called as the affection. मग ती फिलिंग कुठं कुठं आपल्याला बघायला मिळते आहे, पॅरेंट चाइल्ड मध्ये, टीचर स्टुडंट मध्ये, सिबलिंग्स मध्ये किंवा हजबंड अँड वाईफ मध्ये. ओके, मग जेव्हा ती फिलिंग येते आहे तेव्हा ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील एकमेकांबद्दल, कमिटमेंट असतील ते आपण पूर्ण करायचे आहे. कशासाठी, परस्पर आनंद त्या रिलेशनशिप मध्ये मिळण्यासाठी. ओके विथ दिस अफेक्शन, येस ऑर नो? Yes, ma'am. Okay, next is the feeling that is nothing but the care. Care is nothing but the feeling of responsibility toward the body of my relative. तुम्ही दुसऱ्याला ऍज अ रिलेटिव्ह म्हणून एक्सेप्ट केलेला आहे, तुम्ही दुसऱ्याला ऍज अ रिलेटिव्ह म्हणून एक्सेप्ट केलेला आहे. आता तुम्ही त्या व्यक्तीच्या बॉडीची काय जे रिक्वायरमेंट असतील, जे काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील टुवर्ड्स द बॉडी ऑफ युअर रिलेटिव्ह, towards the body of your relative, that feeling is nothing but it is called as the care. Feeling of responsibility towards the body of my relative, it is nothing but it is called as the care. तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला आपलं मानलं आहे आणि अफेक्शन ही फिलिंग तुमच्यामध्ये आलेली आहे. आता केअर ही फिलिंग कधी येणार आहे, जेव्हा तुम्ही त्याच्या बॉडीची ज्या काही रिक्वायरमेंट आहे, ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे बॉडीच्या बद्दल, त्याच्याबद्दल ते तुम्ही पूर्ण करणार ती फिलिंग म्हणजेच काय आहे, केअर. ती फिलिंग म्हणजे फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द बॉडी ऑफ माय रिलेटिव्ह, इट इज नथिंग बट द केअर. मग कुठली रिस्पॉन्सिबिलिटी करता आहात तुम्ही बॉडीच्या, त्याच्या की बाबा त्याचं नर्चरिंग चांगलं करायचं आहे, प्रोटेक्शन ऑफ द बॉडी, इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ केअर. नर्चरिंग ऑफ दॅट बॉडी ऍज वेल एज द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी इज नथिंग बट द केअर. मग ही केअर फिलिंग तुम्ही कुठं कुठं बघू शकता, पॅरेंट्स चाइल्ड मध्ये पण इथं बघू शकणार आहे. कारण की इफ यू सी मदर अँड डॉटर, मदर अँड सन, मदर ऍज अ स्मॉल चाइल्ड ते काय करत आहे, केअर घेत आहे ते स्मॉल चाइल्डचं, तिचं नर्चरिंग करत आहे, प्रोटेक्शन ऑफ द बॉडी करत आहे. ओके, सो दॅट इज नथिंग बट विच फिलिंग, दॅट इज नथिंग बट द केअर फिलिंग. लक्षात आलेलं आहे का, हे लक्षात घ्या. फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द बॉडी, तुम्ही रिलेटिव्ह म्हणून त्याला एक्सेप्ट केलेला आहे तेव्हा अफेक्शन फिलिंग आलेली आहे. आता रिलेटिव्हच्या बॉडीची जे काय तुम्हाला रिक्वायरमेंट पूर्ण करायची आहे, जी काय रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे टुवर्ड्स द बॉडी पूर्ण करण्यासाठी, ती जी फिलिंग आहे ती म्हणजेच काय आहे, केअर आहे. मग कुठली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, दॅट इज नथिंग बट नर्चरिंग करायचं बॉडीला, प्रोटेक्शन करायचं. नर्चरिंग म्हणजेच काय आहे, जे काय त्याचं खायला प्यायला जे काय बॉडीला लागतं आहे, प्रोटेक्शन म्हणजे क्लोथ काय लागते आहेत ते द्यायचं आहे. दॅट इज नथिंग बट इट इज नथिंग बट यू कॅन से केअर ऑफ दॅट पर्सन, दॅट इज अ केअर फिलिंग. नेक्स्ट इज द गायडन्स. गायडन्स म्हणजेच काय आहे, इथे लक्षात घ्या, दोन्हीकडे फरक काय बघा. फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द सेल्फ ऑफ माय रिलेटिव्ह, मनाची काळजी घेणे. ओके, ती फिलिंग दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द गायडन्स, इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द गायडन्स. फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द सेल्फ ऑफ अदर, दुसऱ्या व्यक्तीच्या मनाची काळजी घेणे किंवा काहीतरी मनाची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे, दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ गायडन्स. ओके, the responsibility and commitment for ensuring right understanding and right feeling in the self of my relative,
म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जो काय व्यक्ती असेल समोरचा त्यामध्ये त्याला राईट अंडरस्टँडिंग कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये संस्कार कसे नीट आणायचे आहेत, त्याला समजून कसं सांगणार आहात तुम्ही, राईट फिलिंग त्यामध्ये कसं बिल्डअप करणार आहेत, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल एज व्हॉट, त्याच्या मनामध्ये ते कसे बिल्डअप करणार आहे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल एज द गायडन्स. इट इज नथिंग बट इट इज कॉल एज व्हॉट, गायडन्स. लक्षात आलेलं आहे का गायडन्स केअर? ओके, येस ऑर नो? येस मॅम. ओके, मग हे गायडन्स तुम्ही आता कधी तर तुम्हाला समजा काहीतरी डाऊट आला तर तुमच्या मनामध्ये तर सारखा प्रश्न असतो की बाबा हे काय आहे, कसं आलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ते कुणी पूर्ण केलेलं आहे हे जे उत्तर. मग तुम्ही ते जे डाऊट असतील तुमच्या मनामध्ये तर मग तुम्ही कुणाला गायडन्ससाठी कुणाला तरी विचारतात. मग तुमचे पप्पा, तुमची मम्मी तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. दॅट इज नथिंग बट द्या तुमच्या मनामध्ये जे काय प्रश्न तयार झालेले आहे त्याचं राईट अंडरस्टँडिंग करून तुम्हाला उत्तर देणे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द गायडन्स. झालेलं आहे का? दॅट इज द गायडन्स, केअर अँड अफेक्शन. क्लिअर विथ दिस? Yes, The ma'am. next point about the guidance, after the guidance point, is nothing but reverence. Reverence म्हणजेच मराठीमध्ये काय आहे? श्रद्धा. ओके, मग आता रिव्हरन्स म्हणजे नक्की काय आहे लक्षात घ्या. The feeling of acceptance of excellence in the other is called as what? Reverence. We understand that we aspire for continuous happiness, and to realize it, we have to understand the harmony at all the level of our livings and live accordingly. When we see that other has achieved this excellence, which means to understand and live in harmony at all the levels, living, ensuring continuity of happiness, we have the feeling of reverence for him and her. This feeling of accepting the excellence in the other is called as the reverence. म्हणजे त्यांनी काय त्याच्या आयुष्यामध्ये हार्मोनी अचीव केलेली आहे ऍट ऑल द 4 लेवल, आणि तो एका उच्च पदावर जाऊन ते काय झालेला आहे, उच्च पदावर जाऊन पोहोचलेला आहे. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये एक्सिलन्स पोस्ट काय केलेली आहे, अचीव केलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता आहात त्याचा एक्सिलन्स, तुम्ही त्याला एक्सेप्ट करता आहात, जो काय तो त्याच्या पदावर पोचलेला आहे, त्याच्या उच्च पदावर जो काय तो पोचलेला आहे, त्याला तुम्ही काय करताय, त्याचं जे एक्सिलन्स आहे ते मान्य करता आहात, ते एक्सेप्ट करता आहात, ती जी फिलिंग आहे दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द रिव्हरन्स. रिलेशनशिप बिल्डअप झाल्यानंतर दुसरा जो व्यक्ती आहे तो त्याच्या लाईफमध्ये एक्सिलन्सच्या पोझिशन वरती जाऊन जेव्हा तो पोचतो आहे, आणि ती जी पोझिशन आहे एक्सिलन्सची ते तुम्ही काय करता आहात, त्याच्या एक्सिलन्सला तुम्ही मान्य करता आहात, ती जी फिलिंग आहे दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? रिव्हरन्स. लक्षात आलेलं आहे का? रिव्हरन्स म्हणजे काय? श्रद्धा असणे म्हणू शकता तुम्ही. मग feeling of acceptance of excellence in the other, I am going to highlight this so that you can understand whatever it is. See, the feeling of acceptance of excellence in the other is called as the reverence. मग ह्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या एस्पायर्स काय आहे, कंटिन्युअस हॅपीनेस आणि काय हार्मोनी ऍट ऑल द 4 लेवल्स, and you are going to live accordingly. But when you see that the other has achieved that excellence, तो त्याच्या आयुष्यामध्ये एक्सिलन्सच्या पोझिशन मध्ये झालेला आहे, म्हणजेच काय आहे, तो हार्मोनी मध्ये लिव्ह करतो आहे ऍट ऑल द 4 लेवल्स, आणि कंटिन्युअस हॅपीनेस त्याच्या लाईफ मध्ये मिळते आहे, त्यावेळेस तुम्हाला ती फिलिंग ऑफ रिव्हरन्स येते आहे. कुठली फिलिंग येते आहे? एक्सेप्टिंग द एक्सिलन्स इन द अदर. तुम्ही एक्सेप्ट करताय तो ज्या पोझिशनला पोहोचलेला आहे त्याच्या लाईफ मध्ये, दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द रिव्हरन्स. लक्षात आलेला आहे का रिव्हरन्स? येस ऑर नो? Yes. विशाल मोरे आहेत का? विशाल मोरे, नाईक नवरे गणेश, प्रथमेश,
येस मॅडम. प्रथमेश, आपण आता कुठलं फिलिंग चाललेली आहे? कुठली फिलिंग चाललेली आहे एक्सप्लेन करायची? रेव्हरन्स. रिव्हरन्स म्हणजे मराठीमध्ये काय? रोहित वंसाले. रोहित. रोल नंबर 1 आसावरी भोसले. आसावरी भोसले. रोल नंबर 9 प्रियंका जनकर. प्रियंका. So I'm now going to note down this number. Roll number 1, roll number 9. नुसतेच ऑन करून बसलेले आहेत. रोल नंबर Priyanka? 9. Yes, ma'am. Which feeling we are going to express now? Hello. Which feeling I have told now? Reverence. म्हणजेच काय? Reverence. रेव्हरन्स म्हणजेच नक्की काय झालं? दुसऱ्यांचे एक्सलन्स एक्सेप्ट करणं. दुसऱ्यांचे एक्सलन्स एक्सेप्ट करणे. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? अं, अमन शेख. अमन शेख आहेत का? येस मॅम. अमन शेख, कुठली फिलिंग चालली आपली? मॅम ऍक्च्युली नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे काय समजत नाही, सारखं लेफ्ट होऊ लागलं, सकाळपासून तो प्रॉब्लेम आहे. हॅलो हॅलो हा, लक्षात आलं. हॅलो. हो, लक्षात आलेलं आहे. हा येस अश्विनी मॅम. वसेकर. अश्विनी वसेकर. प्रणव साळुंखे. 55 रोल नंबर. प्रणव साळुंखे. रोहन सुरवेसे. 62. येस मॅडम. रोहन सुरवसे, कुठली फिलिंग चालली आपली? हा, रेव्हरन्स. त्याच्या अगोदर कुठली घेतली? रेव्हरन्स. त्याच्या अगोदर कुठली घेतली? रोहन सुरवसे, हॅलो. अगोदर कुठली घेतली? रेव्हरन्सच्या अगोदर अफेक्शन. अफेक्शन घेतली. नंतर कुठली घेतली? केअर. नेक्स्ट नेक्स्ट आठवत नाही मॅडम. रेव्हरन्सच्या अगोदरचीच आठवत नाही. हा. दीपक पाटील. दीपक पाटील आहेत का? येस मॅम. दीपक पाटील, रेव्हरन्सच्या अगोदर कुठली फिलिंग घेतली आपण? फिलिंग कुठले घेतलेत ते तर माहितीये का दीपक? मॅडम आता कनेक्ट झाले. काय? दीपक,
दीपक पाटील काय बोलला तुम्ही? ओके, प्लीज बी अटेन्शन. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकावे. ज्या काय फिलिंग्स आहेत ते लक्ष देऊन ऐकावे तुम्ही. काय काय जण नुसतेच ऑन करून ठेवता आहेत. मला रिस्पॉन्स पाहिजे आहे, तुम्ही रिस्पॉन्स देत नाहीये. सो प्लीज गिव्ह मी द रिस्पॉन्स वेदर यू हॅव अंडरस्टूड और नॉट. सो रेव्हरन्स फिलिंग, वेदर यू आर क्लिअर विथ दिस, येस और नो? Yes, ma'am. Yes. Okay. Next is the feeling that is nothing but the glory. So what do you mean by glory? The feeling for those who have made effort for excellence. Glory is the feeling for someone who has made effort for excellence. We find there have been people in the history or even around us who are investing their time, energy, and their belonging to achieve excellence, to understand and live in harmony at all the levels of living, ensuring continuity of happiness, to make other excellent. This gives us the feeling for glory for them. लक्षात आलेलं आहे का? ही फिलिंग काय आहे की हू हॅव मेड एफोर्ट फॉर द एक्सिलन्स, दुसऱ्यांच्या भल्यासाठी ज्यांनी आपलं काय करता आहात, टाइम खर्च करता आहेत, नंतर एनर्जी खर्च करता आहेत, त्यांच्या दुसऱ्यांच्या रिलेटिव्हसाठी, त्यांचं एक्सिलन्स करण्यासाठी, रिलेटिव्हच्या एक्सिलन्स करण्यासाठी त्यांचा जे टाइम एनर्जी इन्व्हेस्ट करता आहेत दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी. Okay, that is nothing but that feeling for those who have made effort for the excellence. It is nothing but it is called as the glory. From the reading by this you can understand. Feeling for those who have made effort for excellence. एफर्ट करता आहेत खरं दुसऱ्यांच्या एक्सिलन्स साठी काय करता आहेत ते एफर्ट करता आहेत, आणि ती जी फिलिंग तुमच्या मनामध्ये होती आहे त्यांच्याबद्दल, कारण की ते दुसऱ्यांसाठी एफर्ट करता आहेत, त्यांचं एक्सिलन्स करण्यासाठी, दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी ते एफर्ट करता आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये एनर्जी स्पेंड करतायत, टाइम स्पेंड करता आहात दुसऱ्यांचं भलं होण्यासाठी, आणि ते तुम्ही बघता आहात आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये ती फिलिंग येते आहे. ती जी फिलिंग आहे ती कुठली आहे? दॅट इज नथिंग बट द ग्लोरी. ओके, सो ग्लोरी इज द फिलिंग फॉर समवन हू हॅज मेड एफर्ट फॉर एक्सिलन्स. So we have seen many people around us who are investing their time, energy, and their belonging to achieve excellence to make other excellent. To make what? Other excellent. Again, the same thing is happening. Okay, so that is nothing but the glory. Feeling for those who have made effort for the others excellence. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय आहे, त्यांचा जो टाइम आहे, एनर्जी आहे तो खर्च केलेला आहे दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी, आणि त्यामुळे तुम्हाला जी फिलिंग येते आहे त्यांच्याबद्दल, दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द ग्लोरी. नेक्स्ट इज नथिंग बट द ग्रॅटिट्यूड. व्हॉट डू यू मीन बाय ग्रॅटिट्यूड? That is, gratitude is the feeling of acceptance for those who have made effort for my excellence. माझ्या भल्यासाठी, माझं चांगलं होण्यासाठी त्यांनी जे काय एफर्ट्स केलेले आहेत त्याला तुम्ही काय करता आहात? एक्सेप्ट करता आहात. ते काय एफर्ट्स केलेले आहेत माझ्या एक्सिलन्स साठी, दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द ग्रॅटिट्यूड. So you can see here, gratitude is the feeling of acceptance for those who have made efforts for my excellence. माझ्या एक्सिलन्स साठी, माझ्या प्रगतीसाठी किंवा माझ्या लाईफचं चांगलं होण्यासाठी जे काय कोण प्रयत्न करते आहेत त्याचं मी काय करते आहे? एक्सेप्ट करते आहे. आणि त्यावेळेस जी काय फिलिंग येईल ते फिलिंग काय आहे? ती फिलिंग कशाची आहे माझ्या मनामध्ये? त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूडची फिलिंग आहे. Feeling of acceptance of other efforts for my excellence, it is nothing but it is called as the gratitude. That is nothing but thankfulness, value of thankfulness.
helping other and feeling of being helpful. Feeling of being helpful or value of thankfulness is nothing but it is called as the gratitude. Means highlight this point, that is nothing but gratitude is nothing but, हे तुम्हाला नीट लक्षात यायला पाहिजे आहे. Acceptance for those who have made efforts for my excellence, that is nothing but the gratitude. Okay, so that is the gratitude. Next is nothing but the love feeling. Love is the emotion of strong affection. जिथे strong affection feeling असते आहे, personal attachment असता आहे, that feeling is nothing but it is called as the feeling of love. In other words, love is a feeling of warm personal attachment or deep affection as for a parent, child or a friend. This feeling or value is also called as the complete value. या 9 feeling मध्ये फाउंडेशनल व्हॅल्यू कुठली आहे? फाउंडेशनल व्हॅल्यू किंवा फिलिंग कुठली आहे? 9 फिलिंग पैकी स्टार्टिंग फिलिंग कुठली आहे तुमची रिलेशनशिप मध्ये? हा, स्टार्टिंग फिलिंग कुठली आहे? ट्रस्ट आहे. मग ट्रस्ट ही काय आहे? फाउंडेशनल बेस व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या, फाउंडेशनल व्हॅल्यू आहे. Whereas the last feeling, that is nothing but the love feeling, it is called as what? Complete value. Complete value आहे. हे MCQ ला विचारू शकतात. Out of the 9 feeling, which is the complete value or which is the complete feeling in the relationship? So complete value or complete feeling is nothing but the love, and the foundational or the base feeling is nothing but it is called as the trust feeling. And love is nothing but personal attachment, जास्त असणे, strong affection असणे, deep affection असणे, that feeling is nothing but it is called as the love. It can be seen for a parent, it can be seen for a child or a friend. This feeling or the value is called as a complete value, since this is a feeling of relatedness to all the human being. It starts with identifying that one is related to other human being, the feeling of affection, and slowly expands to the feeling of being related to all the human being. म्हणजे अफेक्शनची फिलिंग त्यामध्ये पहिली निर्माण होती आहे आणि नंतर पुन्हा काय आहे? इट इज द फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू ऑल द ह्युमन बीइंग्स. आणि नंतर मग तुमचा डीप अफेक्शन, पर्सनल अटॅचमेंट जास्त होती आहे आणि त्यामुळे ती फिलिंग जी येते आहे, दॅट इज फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ लव फिलिंग. So that is nothing but the last feeling, that is nothing but the love. I highlighted the definition. It is a strong affection or the deep affection, personal attachment is more here. That feeling is nothing but it is called as a love. So after this 9 feelings, whether you have understood the 9 feelings, first starting is the trust, second is the respect, third is nothing but what? Affection. After that, care is there, guidance, reverence, glory, gratitude, and love. Clear with this? Yes, ma'am. लक्षात आलेलं आहे का? हे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. So you can write which points? Affection point. Affection, care, and guidance. After that, reverence, you can write. Affection, the feeling of being related to other, that is acceptance of other as a relative, that other is like me, is called affection, which can be seen in parent, child, teacher, student, and between husband and wife.
So when there is a lack of affection, the feeling of opposition, jealousy will be created. Next feeling is the care. Care and guidance मध्ये फक्त फरक काय आहे? Responsibility toward body. That feeling of responsibility toward body is nothing but it is called as the care, whereas the feeling of responsibility towards self of my relative, it is nothing but it is called as the guidance. केअर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण नर्चरिंग आणि प्रोटेक्शन ऑफ द बॉडी ऑफ माय रिलेटिव्ह ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण गृहीत धरतो आणि गायडन्स जेव्हा होतो तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ राईट अंडरस्टँडिंग and right feeling in the self of my relative, that is nothing but it is a guidance. Finish? No, ma'am. Okay, next, after affection, care and guidance, the next feeling is nothing but reverence, glory and gratitude. Reverence, the feeling of acceptance of excellence in other is called reverence. Glory, the feeling of those who have made effort for excellence. Glory is the feeling for someone who has made effort for excellence. That is, people around us, they are investing their time, energy, and they are belonging to achieve excellence, to make other excellent. This gives us a feeling of glory for them. Gratitude. माझ्या एक्सिलन्स मध्ये ज्यांनी काय एफर्ट केलेले आहे त्याला एक्सेप्ट करणे, ती जी फिलिंग आहे, दॅट इज नथिंग बट ग्रॅटिट्यूड. And love, it is a feeling of strong affection and personal attachment, deep affection or warm personal attachment as for a parent or a child or a friend.
Okay, next. The last point of this chapter is nothing but the basis of undivided society, that is nothing but Akhand Samaj, world family. Okay, undivided society म्हणजे किंवा अखंड समाज म्हणजे नक्की काय आहे पहिलं ते आपण बघून घेऊया. Okay, see here, I have written here undivided society. So what is undivided society? What is undivided society or अखंड समाज आपण म्हणू शकतो आहे feeling of being related to every human being. ही एक feeling आहे की आपण सगळ्याशी काय आहे रिलेटेड आहे. An undivided human centric society किंवा undivided society म्हणजेच काय, it is the one society where all people of different religion and thought process live together and work together for the betterment of the society. वेगवेगळ्या जाती धर्मातील रिलिजन वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन काय आहे सोसायटीमध्ये बेटरमेंट करण्यासाठी प्रयत्न करता आहेत, ते वर्कआउट करता आहात. त्यालाच आपण काय म्हणतो आहे अखंड समाज किंवा त्याला म्हणतो आहे अनडिवायडेड सोसायटी. अँड त्यामध्ये अनडिवायडेड सोसायटी मध्ये युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर दॅट इज सर्वभूमा व्यवस्था म्हणजेच काय आहे the feeling of being related to every unit including the human being and other entity of nature. Universal human order in an undivided society म्हणजे नक्की काय आहे की आपण त्या आपल्यामध्ये ती फिलिंग आहे की आपण सर्वांना काय आहे रिलेटेड करतो आहे. प्रत्येक युनिट ऑफ दॅट समाज, प्रत्येक त्या युनिट मधल्या त्या सोसायटी मध्ये आपण काय आहे रिलेट करतो आहोत. That is nothing but it is called as the universal human order. Feeling of being related to every unit of that society including the human being as well as the other entity of nature. सोसायटी म्हटलं की तुमचे काय ह्युमन बिंग पण आलेले आहेत आणि जे काय बाकीचे एंटिटीज आहेत नेचर मधले ते पण आलेले आहेत. मग फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरी युनिट ऑफ द नेचर as well as the society or the human being, it is nothing but it is called as the universal human order. Okay, that is nothing but सर्वभौम व्यवस्था. मग हे झालेलं आहे काय, that is if you what we are going to study first of all, what is the basis of undivided society or अखंड समाज, that is nothing but it is called as the world family. जेव्हा आपण म्हणतो आहे की आपल्याला काय आहे की पहिले आपण काय फॅमिली इज नथिंग बट इफ यू सी फॅमिली मध्ये आपण पहिल्यांदा काय करतो आहे पहिल्या रिलेशनशिप मध्ये हार्मोनी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेल्फ मध्ये पहिला हार्मोनी तयार करण्याचा प्रयत्न केला, सुसंवाद पहिला सेल्फ मध्ये घडवला. सेल्फ मधून आपण कुठे गेलेलो आहे फॅमिली मध्ये आलेलो आहे. फॅमिली मध्ये सुसंवाद कसा साधायचा आहे ते बघितलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही फॅमिलीकडे जाता आहात सोसायटीकडे मध्ये आता बघायचं आहे. सोसायटी इज अन एक्सटेन्शन ऑफ फॅमिली. वेगवेगळ्या फॅमिली, नंबर ऑफ फॅमिली विल क्रिएट व्हॉट सोसायटी. So when you are in a family, when you create a harmony, तुम्हाला लक्षात आलेलं आहे की हार्मोनी फॅमिली मध्ये कसं समजून घ्यायचं आहे, कसं एक्सप्लोर करायचं आहे, कसं लक्षात आलेलं आहे तुम्हाला ते आता. मग जेव्हा तुम्ही हार्मोनी इन द फॅमिली हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे की तुम्ही कसं घडवायचं आहे हार्मोनी इन द फॅमिली, कसं समजून घ्यायचं आहे. आता तुमचा पार्ट येतो आहे सोसायटी. सोसायटी म्हणजेच काय आहे नंबर ऑफ फॅमिली कमिंग टुगेदर. एक्सटेन्शन ऑफ फॅमिली आहे. नंबर ऑफ फॅमिली कमिंग टुगेदर बिकम्स व्हॉट सोसायटी. मग जर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की तुम्ही फॅमिलीमध्ये कसं हार्मोनी मेंटेन करायचं आहे, कसं समजून घ्यायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही मूव्ह फॉरवर्ड करायचं आहे. यू आर गोइंग टू मूव्ह फॉरवर्ड अँड आफ्टर द फॅमिली व्हॉट विल बी द पार्ट, नंबर ऑफ फॅमिली विल बी नथिंग बट इट विल बी द सोसायटी. अँड नाव it is the society. In the society it is possible to live in harmony with every human being, and that is nothing but it is called as what, the undivided society. From family to world family. जेव्हा तुम्ही फॅमिली मध्ये हार्मोनी समजून घेतलेला आहे, अंडरस्टँड घेतलेला आहे, कसं मेंटेन करायचं हे लक्षात आलेलं आहे, तुम्ही मूव्ह फॉरवर्ड करायचं आहे. अँड देन यू आर गोइंग टू गो फॉर व्हॉट सोसायटी.
And in the society also, as like you have maintained the harmony in family, you are going to maintain in the society. मग सोसायटीमध्ये प्रत्येक ह्युमन बिंगशी तुम्ही सुसंवाद कसा साधायचा आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही सोसायटीशी सुसंवाद कसा साधायचा आहे हे जर तुम्हाला लक्षात आलेलं आहे, then it will be what? It will be the foundation for the undivided society, and it will start from family to the world family. And its number of society, it will be again what? It will move forward to what? That is nothing but world family. Because world is formed by what? Number of societies. Okay. So that is nothing but what? Undivided society, अखंड समाज आणि वर्ल्ड फॅमिली. जेव्हा तुम्ही फॅमिलीशी कसा हार्मोनी साधता आहात हे जर तुम्हाला समजलेलं आहे, मग तुम्ही मूव्ह फॉरवर्ड व्हायचं आहे कुठं? सोसायटीला. आणि सोसायटीमध्ये हार्मोनी तुम्ही कशी मेंटेन करताय? एव्हरी ह्युमन बिंग इन द सोसायटी, हाऊ यू आर गोइंग टू मेंटेन द हार्मोनी for every human being in the society. That is nothing but the undivided society, that is the Akhanda Samaj. When you will be able to create the harmony in the undivided society or the Akhanda Samaj, then you are going to move toward what? That is the world family. Okay. मग कसं मूव ऑन करायचं आहे लक्षात आलेलं काय? फर्स्ट इज नथिंग बट द हार्मोनी इन द सेल्फ, आफ्टर दॅट हार्मोनी इन द फॅमिली, द नेक्स्ट इज द हार्मोनी इन द society, that is nothing but the undivided society, Akhanda Samaj, and the next will be what? The harmony in the world family. So that will be nothing but what? That will be this. या पार्ट मध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला जर लक्षात आलेलं आहे, तुम्ही स्वतःमध्ये हार्मोनी सुसंवाद कसा घडवायचा आहे, समजून कसा घ्यायचा आहे हे जर लक्षात आलं, यू आर गोइंग टू मूव फॉरवर्ड टुवर्ड व्हॉट? फॅमिली. After you know how you are created or understand the harmony, सुसंवाद तुम्ही फॅमिलीच्या मेंबरशी कसं करता आहात, कसं घडवता आहात, कसं समजून घेता आहात आणि रिलेशनशिप कशी मेंटेन करता आहात, यू आर गोइंग टू मूव फॉरवर्ड टुवर्ड व्हॉट? दॅट इज द अनडिवायडेड सोसायटी, दॅट इज नथिंग बट द अखंड समाज. मग सोसायटीमध्ये नंबर ऑफ ह्युमन बिंग येत आहात, तिथे नंबर ऑफ रिलेशन्स असणार आहेत, ते तुम्ही कसे मेंटेन करता, सुसंवाद कसं घडवता आहात. मग ते जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला मूव फॉरवर्ड करायचं आहे टुवर्ड्स व्हॉट? वर्ल्ड फॅमिली. क्लिअर विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? फक्त हे अखंड समाज म्हणजे लक्षात यायला पाहिजे आहे. अखंड समाज किंवा अनडिवायडेड सोसायटी म्हणजे नक्की काय आहे? दॅट इज देर विल बी पीपल ऑफ डिफरंट रिलीजन, डिफरंट थॉट लिव्हिंग टुगेदर अँड वर्किंग टुगेदर फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी. त्या सोसायटीमध्ये तुम्हाला हार्मोनी ही समजून घ्यायची आहे, बिल्डअप करायची आहे आणि एकमेकांबद्दल सुसंवाद हा वाढवायचा आहे. जर ते तुम्हाला जमलं तर तुम्ही काय करता आहात? युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, दॅट इज तुमच्या मनामध्ये एक फिलिंग निर्माण होती आहे की तुम्ही रिलेट करताय एव्हरी युनिट ऑफ इन्क्लुडिंग द ह्युमन बिंग ॲज अ सोसायटी ॲज वेल ॲज एंटिटी ऑफ नेचर. बाकीच्या नेचरमध्ये जे घटक आहेत त्यांच्याशी तुम्ही रिलेटेड आहात आणि त्यावेळेस तुम्ही काय जाता आहात? यू आर गोइंग टू मूव फ्रॉम सोसायटी टू द फ्रॉम द सेल्फ to family, family to society, and from society to the world family. लक्षात आलेलं आहे का हे? Yes or no? Yes, ma'am. Okay. So that is the last point in your chapter. आणि त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्हाला अनडिवायडेड सोसायटीमध्ये हार्मोनी क्रिएट करायचं असेल किंवा अखंड समाजमध्ये तुम्हाला जर हार्मोनी क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या असतील त्या सोसायटीमध्ये आणि त्या ऍक्टिव्हिटीज आपण कॅरी आउट करतो आहे त्या कुठल्या कुठल्या आहेत बघा? एज्युकेटिंग सोसायटी थ्रू वर्कशॉप्स, सेमिनार, स्ट्रीट प्ले. सोसायटीला आपण एज्युकेशन द्यायचं आहे, वर्कशॉप घ्यायचा आहे, सेमिनार घ्यायचे आहेत, स्ट्रीट प्ले घ्यायचा आहे. मग तिथं वेगवेगळे एनजीओज असतात, ते एनजीओज काय करतायत त्यांच्या मदतीनं आपण हे वर्कशॉप अरेंज करू शकतो, सेमिनार अरेंज करू शकतो, स्ट्रीट प्ले अरेंज करू शकतो. मग तिथं तुम्हाला ते नॉलेज देत आहेत की तुमचं सेल्फ कसं बिल्डअप करायचं आहे, सोसायटीमध्ये रिलेशनशिप कसं मेंटेन करायचं आहे, हार्मोनी कसं क्रिएट करायचं आहे. मग हे झालेले तुमची पहिली ऍक्टिव्हिटी, एज्युकेटिंग द सोसायटी थ्रू वर्कशॉप, सेमिनार अँड स्ट्रीट प्ले. मग ही जी सोसायटी आहे ती अखंड समाज येते, अनडिवायडेड सोसायटी येते, ती तुम्हाला एज्युकेट करायची आहे त्या ऍक्टिव्हिटीने. नंतर सेकंड जो आहे तो व्हॅल्यू एज्युकेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. म्हणजे तुमचं प्रायमरी स्कूलमध्ये, सेकंडरी स्कूलमध्ये, सिनियर कॉलेजेसमध्ये हे तुम्हाला काय देत आहेत? व्हॅल्यू एज्युकेशन प्रोव्हाइड करता आहात. वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स, एज्युकेशन सिस्टीम्स ॲट ऑल द लेवल्स
दॅट इज प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशन प्रोव्हाइड करून तुम्हाला ते सांगतायत की तुमचं सेल्फ डेव्हलपमेंट, तुमचं सोसायटी डेव्हलपमेंट, हार्मोनी तुम्ही कसं मेंटेन करणार आहात वर्ल्डमध्ये किंवा सोसायटीमध्ये, अखंड समाजमध्ये, हे तुम्हाला तिथं ते शिकवणार आहेत. ही झाली सेकंड ऍक्टिव्हिटी. आणि थर्ड ऍक्टिव्हिटी काय आहेत, दॅट इज काउन्सिलिंग सेंटर, both government as well as the non-government, helping to apply values to the real world. That is both government and non-government should be opened by counseling center. वेगवेगळे काउन्सिलिंग सेंटर्स आता आहेत ज्यांना आहे नाही बाबा ह्या NGOsनी जे काय स्ट्रीट प्ले, वर्कशॉप, सेमिनार घेतले आहेत त्यातनं पण त्यांचं काय आहे काउन्सिलिंग होत नसेल तर वेगवेगळे स्पेशल काउन्सिलिंग सेंटर आहे. तिथं काय आहे इंडिव्हिज्युअली तुम्हाला ते काय काउन्सिल करतायत, रिअल लाईफ सिच्युएशन फेस कसे करायचे आहेत, तुम्हाला ते अंडरस्टँड करून घेतायत, तुम्हाला ते समजून सांगतायत, सेल्फ एक्सप्लोरेशन तुमच्या मनामध्ये कशी वाढवायची आहे तुम्हाला ते सांगता आहेत की पहिलं स्वतःमध्ये चेंजेस घडवा. जर तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस घडवायचा कॅपेबल आहात तर मग तुम्ही फॅमिलीमध्ये ते चेंजेस घडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर फॅमिलीमध्ये तुम्ही चेंजेस घडवून आणू शकता तर तुम्ही मग त्या सोसायटीमध्ये प्रयत्न करा. आणि जर सोसायटीमध्ये झाला देन गो फॉर द वर्ल्ड फॅमिली. ओके, सो द आयडिया तुम्हाला हे जे काउन्सिलिंग सेंटर आहे ते काय म्हणतायत की तुम्हाला इंडिव्हिज्युअल किंवा आयसोलेशन मध्ये राहायचं नाहीये, तुम्हाला काय राहायचं आहे एकत्रितपणे सोसायटीमध्ये राहायचं आहे, हे ते नॉलेज देतात हे काउन्सिलिंग सेंटर. ओके, सो दॅट यू आर गोइंग टू फर्स्ट नर्चर युअर सेल्फ, then go to the family nurturing and then go to the society. So by these three activity you can create what, that is nothing but जे काय अखंड समाज आहे अनडिवायडेड सोसायटी मध्ये हार्मोनी कशी क्रिएट करायची आहे, कुठल्याही जाती धर्माचे लोक असणार आहेत, डिफरंट थॉट सिस्टम्स असणार आहेत, त्यांचे वेगवेगळे विचार असणार आहेत, मग तिथे हार्मोनी कसं मेंटेन करायचं आहे हे 3 ऍक्टिव्हिटीज तुम्ही ते करू शकता. ओके विथ दिस. So you can read these 3 paragraphs if you have time. So that will be nothing but your third chapter over. That will be after the 9th feeling. That is nothing but the Akhanda Samaj. That is the last bit. And your last chapter, it is nothing but the harmony in the society and nature. आणि त्यामध्ये पण 2 पॉइंट सिलेबस मधून बाहेर काढलेले आहेत. हार्मोनी इन द सोसायटी and harmony in the nature. We will see in the next lecture. Clear with this? Okay. Yes, ma'am. Yes. So give your presentee roll number 1. Please continue your presentee. I am not going to take it. Continue your presentee. Roll number 1. Mana स्वतः. Present. Next. 2, 3. Next. 4. 4. कळालं की पुढं. 5. पुढं आहे का? 5 नंतर कोण आहे? 6. मग म्हणा की लवकर. 7. हा. Next. 9. 5 is absent. 7. 7 आहे. 8 आहे. 8 आहेत का? नाही. 9 आहे का? Yes. 10. 9. 10. 9. 9 आहे. 10. Yes, ma'am. 11. Present, ma'am. 12. 12. 13. Present, ma'am. 13. Present, ma'am. 14. प्रेझेंट मॅडम. 15. Yes, madam. 16. 16. 17. 18. Yes, ma'am. 19. प्रेझेंट मॅडम. 20. 21. प्रेझेंट मॅडम. 22. Present. 23. 24. 25. 26. Yes, madam. 27. madam, present. 27. Yes, madam. 28. Yes, madam. 29. Yes, madam. 30. Madam. Yes, 31. madam. 31. मॅडम. 32. 32. 33. Present, madam. 34. 35. Present, ma'am. 36. Present, 37. ma'am. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, 40. ma'am. 40. Present, ma'am. 41.
Present, ma'am. 42, Present. 43, 43, 44, 45, Yes, ma'am. 46, 46, 47, 48, Present. 49, Yes, madam. 50, 51, Present, ma'am. Present, ma'am. 52, 53, 54, Present, ma'am. 55, 56, Present, ma'am. 57, 58, 59, Yes, ma'am. Yes, ma'am. 59, Yes, ma'am. 60, 61, Yes, madam. 62, Yes, madam. 63, Yes, madam. 64, 64, Yes, madam. 65, Yes, madam. 66, 67, 68. 67 present. Roll number 5816. मैडम रोल नंबर 8 प्रेजेंट है. Roll number 16, 17, 23, 17 present, madam. 23, 24, 32. 17 present. Oh, 24, 32, 34, 43, 46, 50, 46 50, प्रेजेंट है मैडम. 50, 52, 43 पण present आहे. है, मैम. 50 present आहे. 46 प्रेजेंट है. 52, 53. मैडम 43 प्रेजेंट है. आहे की 46. 52, 53, 55. 52 आहे. 53, 55, 57, 60, 66, 68. 55 present, madam. 55 present आहे. मैडम 8 नंबर प्रेजेंट है. लक्षात आलं. ओके 3, 6, 9, 10, 11. ओके थँक यू.